नमस्कार. आता आपण आलो आहे पोर्ले तर्फ ठाणे येथील परशुराम भारती महाराज यांची जी समाधी तळवणे मठामध्ये आहे, त्यांची जी मूळ जी जागा आहे तिथे त्या पोर्ल्यातल्या लोकांनी सुंदर असा मठ त्यांचा बांधलेला आहे. तो आपण पाहणार आहोत. एका सेकंदामध्ये आपण त्या मठामध्ये पोचणार आहोत. तिकडच्या ह्या समाध्या बघा, छोट्या छोट्या समाध्या आहेत. त्या लोकांनी समाध्या बांधलेल्या आहेत. इथे होमकुंड आहे, ज्याला आपण मालवणी भाषेमध्ये धुमी म्हणतो. ती धुमी इथे पेटते, कार्यक्रमाला पेटवली जाते. तसेच संध्याकाळी ह्या मठामध्ये आरती पण होते. सकाळची पूजा, दुपार ते आरती हे कार्यक्रम होत असतात. इथला एक परिसर बघा किती सुंदर आणि चांगला आहे. इथे बघा समोर एक चाफ्याचं झाड पण आहे. इथे पण आजूबाजूला एक हे त्यांचं तुळशी वृंदावन पण आहे. बाजूला एक देवस्थान त्यांचं आहे. त्याच्यानंतर आपण थोड्याच वेळात आपण जातोय त्या मठामध्ये. बघा इथला परिसर बघा किती खूप सुंदर आणि चांगला परिसर आहे. सकाळच्या वेळी वातावरण खूप चांगलं असतं. खूप आता हवेमध्ये गारठा पण पसरलेला आहे. आपण थोड्याच वेळामध्ये त्या मठामध्ये बघा एक चांगला सुंदर असा परिसर. बाहेरचं अंगण पण खूप चांगलं आहे. हे नवीनच ही वास्तू नवीनच बांधलेली आहे. याच्या अगोदरचा मठ खूप जुना होता. 700 वर्षापूर्वीचं घर होतं. ते हे करून काढून आता एक नवीन पद्धतीत हा एक चांगला मठ इथल्या लोकांनी बांधलेला आहे. आपण आता जातोय त्या मठामध्ये. आतमधलं जी मूर्ती आहे ती आपण बघणार आहोत. हे बघा, हा जो परिसर, हा हॉल आहे. पूर्णपणे हॉल हा नवीन बांधलेला आहे. आणि या मठाच्या उद्घाटनाला आपल्या तळवणे मठाचे राजेंद्र भारती महाराज हे येऊन गेलेले होते. तसंच त्यांच्या चौऱ्यावरती पण एक उंच डोंगरावरती ध्यानाला जे महाराज बसायचे तिथे पण मंदिर बांधलेलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा त्या मंदिराचं उद्घाटन सुद्धा आमच्या महाराजांनी, परशुराम भारती महाराज या गादीवरती आता सध्याचे आरूढ असलेले हे जे महाराज राजेंद्र भारती महाराज यांनी ह्या मठाचं उद्घाटन केलेलं आहे. बघा इथे या महाराजांची सुंदर समाधी आहे. बघा इथे चांगल्या पद्धतीत हे परिसर आहे. चांगल्या पद्धतीत आत्ताच महाराजांनी पूजा केली, इथल्या महाराजांनी पूजा केलेली आहे. बघा इथे चांगल्या पद्धतीत हा मठ आहे. सुंदर रचना, मंदिराची रचना पण खूप सुंदर आहे. थोड्याच वेळामध्ये महाराज आमच्या आहेत आरती करणार आहेत. येते की
बरं, नमस्कार महाराज. आम्ही तळवणे मठावरून आलो आहे आणि समर्थ टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणून आमची आहे आणि त्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक गावामध्ये आम्ही भेटी देत असतो. आमची संपूर्ण गावातली लोकं ह्यांना आम्ही घेऊन प्रत्येक मंदिराचं दर्शन दाखवतो. तर इथं आम्ही ह्या पोर्ले गावामध्ये आलो आहे. तर हे जे परशुराम भारती महाराजांचं हे जे देवस्थान आहे हे किती वर्षापासूनचं आहे ते? 750 वर्ष. इकडे बघा, किती वर्षाचं झालं आहे? 750 ते 800 वर्षापूर्वी. 750 ते 800 वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे. म्हणजे ह्या इथे आता जे महाराज म्हणजे महंत होऊन गेले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? त्या बाबाजी, त्या बाबा आमच्या गावाला आम्ही त्याच्या उत्सवामधला या पुजारी परशुराम भारती महाराज देवस्थान आहे. संजय जागृत आहे आणि इथे पोर्ले गाव तळवणे मठाला तिकडं निघून आले त्यावेळेला. ह्याला किती वर्ष झाली? 750 वर्ष पूर्ण झाली. 750 वर्ष पूर्ण होईल. आणि ह्या गावामध्ये मसाई मंदिर आहे, त्याच्याबद्दल त्याचं आणि ह्या महाराजांचे काय संबंध आहेत? ते बळीभाऊ आहेत ना, ते मसाई आणि परशुराम बळीभाऊ आहेत, बहीण भाऊ आहेत. बहीण आणि भाऊ हे नातं आहे. ते आमच्या वंशावळातील म्हणजे पूर्वीची वंशावळ. म्हणजे आता कसं शिवाजी महाराज वंशावळाचा शिवाजी छत्रपती संभाजी महाराज आहेत असं त्याच्या वंशावळाप्रमाणे या बावकीत बरेच असतात. जे आता काशी बावकी जाताना आता बुवा म्हणून मी आहे. तुम्ही आहात. तुमचं नाव कसं पडतंय? आनंद भारती, राम भारती बुवा. हां हां हां. आता किती वर्ष झाली तुम्ही गादीवर आहात? आता 50 वर्ष झाली. नाही, गादीवर कधी आलात तुम्ही इथे? इथे 7व्या वर्षापासून होतो. होय काय? आता होतो. लग्न नाही, काय नाही, संन्यासी, ब्रह्मचारी अवस्था. मग आता इथल्या मठावरती जे काही कार्यक्रम असतात, वर्षभरात जे काही कार्यक्रम असतात त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल? का आता प्रत्येक पौर्णिमेला आमच्याकडे 200-250 माणसाचं जेवण असतंय प्रत्येक पौर्णिमेला. इथं असतंय? हो, इथंच. हां. गावाकडे लोक येतात देवाला, सोमवार येतात, काय प्रसाद देणार असते तर त्यांचं जेवण घालतो आम्ही. म्हणजे महाप्रसाद जे कोणी इथं उपाशी जाता कामा नये. म्हणजे कोणी उपाशी जाऊ नये असं इकडची प्रथा आहे. बरोबर पद्धतच राहिलेली आहे चालत. आणि त्यातून आता तुम्ही शिंदगीने वस्तू बांधलेल्या आहे, आम्हाला कोणी या वस्तूला उपाय दिलेला नाही, काय न स्वतःच्या खर्चाने देवस्थाच्या प्रॉपर्टीत बांधलेला नाही. हां हां हां. बरं, एवढी तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. ज्यांना बाबा द्यायचं ते स्वतःनं आम्हाला पैसे काय घेतलं नाही, काय नाही. बाबा तुम्ही खिडकी आहे कोणते काय द्या असं थोडा वेळ करून दिले आम्हाला. म्हणजे प्रत्येक भक्तांनी थोडं थोडं हातभार लावलेला आहे आणि त्या हातभार लावून ही मठाची वास्तू उभी झालेली आहे. होय, आता तसा नवीन पोलीस साहेबांनी आम्हाला 10 लाख रुपये मठ टाकलेलं म्हणजे कोणती बांधकाम चालू आहे ती एवढी शिकून करा. हां 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 हां. म्हणजे पूर्ण ह्या कोल्हापुरात हे देवस्थान प्रसिद्ध आहे. हो, प्रसिद्ध आहे. हां, मग याच्याबद्दल ही थोडक्यात माहिती आपण दिलात त्याच्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतोय.